जय महाराष्ट्र मित्रांनो, मी संगम डोके. तुम्ही पाहता MH25 ड्रायव्हर धाराशिवकर. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज जाणार आहोत श्री क्षेत्र मन्मथ स्वामी देवस्थान कपिलधार या ठिकाणी. तर मित्रांनो, आपण आता घाटाच्या दिशेने चाललेलो आहोत. बघू शकता मित्रांनो तुम्ही, घाट कशा प्रकारे घाट दिसत आहे. निसर्गाचा अद्भुत चमत्कार आणि नैसर्गिक नजारा पाहण्यासाठी सज्ज व्हा. चला तर मित्रांनो, हे गाड्याला आपण थोडं साईड देऊन पुढे चाललेलो आहोत. जागेवर वळणावळणाचा रस्ता आहे. चला आता मी तुम्हाला गाडीतील दृश्य दाखवतो. हे बघा, ड्रायव्हर धाराशिव. ओके कसा आहे ड्रायव्हरचा नाद करतो का यावा. चला तर मित्रांनो, बघू शकताय तुम्ही कसा घाट आहे. पूर्ण जागेवरती टर्न आहेत. हळूहळू गाडी आपली आता मंदिराच्या पार्किंगच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर आता आपण थोड्याच वेळात पार्किंगच्या ठिकाणी पोहोचत आहोत. तर मित्रांनो, हे सगळे दृश्य पाहून शहाजी बापू पाटील यांचा डायलॉग आठवला, काय झाडी काय डोंगर. तर मित्रांनो, गाडी पार्क करून आता आपण चाललो आहोत मंदिराच्या दिशेने. बघू शकताय कसं आम्ही एन्जॉय करीत चाललेलो आहोत. हे बघा मित्रांनो, किती सुंदर दृश्य आहे. मंदिर परिसराकडे चाललेलो आहोत. तेवढ्यात हे मित्र आपल्याला आला गंध लावण्यासाठी. तर मित्रांनो, ह्या भावाने आम्हाला सगळ्याला चंदनाचा लेप व बुक्का अष्टगंध लावून घेतला. चला तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत बाजारपेठेतील काही वस्तू. चला मित्रांनो, तिथं जास्त काही विशेष नव्हतं म्हणून आता आपण मंदिराच्या दिशेने चाललेलो आहोत. बघू शकता मित्रांनो, साईडला जे हॉल आहेत ते इथे मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ. चला मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता हे मंदिराचा कळस आणि हे मंदिर आहे श्री क्षेत्र मन्मथ स्वामी देवस्थान कपिलधार. तर बघा मित्रांनो, हा आहे मुख्य मंदिर परिसर आणि हे आहे एंट्री पॉइंट. इथून दर्शनाला रांग लागलेली आहे. दर्शन रांग काही एवढी जास्त नसल्यामुळे आपण थेट मंदिरात पोहोचलो. तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, हा आहे मंदिराचा मुख्य गाभारा आणि श्रींचे आपण आता दर्शन करणार आहोत. बघू शकताय मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही, इथं पूजा अर्चा चालू आहे. गर्दी पण थोडी जास्त आहे. दर्शन घेऊन धबधब्याच्या ठिकाणी जाणार आहोत. बघू शकताय मित्रांनो, हा आहे तिथला मुख्य आकर्षक म्हणजे धबधबा, कपिलधारचा धबधबा. बघू शकताय पाऊस नसल्यामुळे पाणी थोडं कमी आहे, परंतु वातावरण अतिशय सुंदर आणि बघण्यासारखं आहे. मित्रांनो, आम्ही तेथील नैसर्गिक वातावरणाचा आणि धबधब्याचा मनमुराद आनंद लुटला. थोडी मस्ती केली, एन्जॉय केला आणि धबधबाही पाहिला. पाणी कमी असल्यामुळे थोडं एन्जॉय कमीच झाला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, भेटूया नंतर अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.